Hello student, today we discuss how to find out the point group of the given molecule. There are two types of molecule which having the non-axial group and the axial group. We discuss one by one. First one is the non-axial group. Non-axial group means the point group which does not have a axis of proper rotation except C1. C1 म्हणजे काय तर आयडेंटिटी. आणि अशा मॉलिक्यूलला आपण काय म्हणायचं किंवा अशा मॉलिक्यूलच्या पॉइंट ग्रुपला काय म्हणायचं तर नॉन ॲक्झियल पॉइंट ग्रुप. देर आर 3 टाइप्स ऑफ जनरेटर इन नॉन ॲक्झियल पॉइंट ग्रुप. फर्स्ट वन इज द आयडेंटिटी, देन प्लेन ऑफ सिमेट्री अँड द सेंटर ऑफ इन्व्हर्जन. फर्स्ट आयडेंटिटी. generator is the identity means the molecule having the only one rotation आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर आयडेंटिटी. एक रोटेशन म्हणजे काय तर 360 डिग्री रोटेशन. बरोबर आहे. 360 डिग्री रोटेशनलाच आपण काय म्हणतो आयडेंटिटी. दॅट इज द ऑपरेशन द मॉलिक्यूल हॅव्हिंग ओनली ऑपरेशन C1 or identity, then the point group symbol is the C1. अशा मॉलिक्यूलचा पॉइंट ग्रुप काय असणार आहे तर C1. द एक्झाम्पल इज द ॲसिटिक ॲसिड. देर इज द नो सिमेट्री इन दॅट मॉलिक्यूल. ओनली द identity is present and the point group of such a molecule is the C1. Then the second is plane of symmetry means generator is a sigma and the symmetry operation possible are sigma and identity. प्रत्येक मॉलिक्यूलला ही आयडेंटिटी असते. त्याच्यामुळे आयडेंटिटी ऑपरेशन हा सिमेट्रिक मॉलिक्यूल असो किंवा डिसिमेट्रिक मॉलिक्यूल असो त्याच्यामध्ये आयडेंटिटी प्रेझेंटच असतेच. आणि त्या मॉलिक्यूलमध्ये मग काय आयडेंटिटी आणि सिग्मा प्रेझेंट आहे. प्लेन ऑफ सिमेट्री अँड द फॉर सच अ मॉलिक्यूल पॉइंट ग्रुप सिम्बॉल इज द CS. त्या मॉलिक्यूलचा पॉइंट ग्रुप सिम्बॉल काय असणार आहे CS. अँड द एक्झाम्पल इज द हायपोक्लोरस ऍसिड HOCl. हिअर मॉलिक्युलर प्लेन इज प्रेझेंट. इथे मॉलिक्युलर प्लेन प्रेझेंट असणार आहे म्हणजे सिग्मा आणि इथे आयडेंटिटी प्रेझेंट आहे. देअरफॉर पॉइंट ग्रुप ऑफ हायपोक्लोरस ऍसिड इज द CS. Then third type is the from non-axial group is inversion. Generator is the I and the symmetry operations are I and identity is present. I म्हणजेच inversion आणि identity ज्या मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असते the point group symbol for such a molecule is the CI. त्या मॉलिक्यूल साठी पॉइंट ग्रुप सिम्बॉल काय असणार आहे CI. and the example is the staggered conformation of 1,2-dichloro 1,2-difluoroethane. 1,2-dichloro and 1,2-difluoro मध्ये फक्त आयडेंटिटी आणि सेंटर ऑफ इन्व्हर्जन प्रेझेंट असणार आहे. अँड देअरफॉर द पॉइंट ग्रुप ऑफ 1,2-dichloro 1,2-difluoroethane इन स्टॅगर्ड फॉर्म इज द CI. देन द सेकंड टाइप ऑफ पॉइंट ग्रुप इज द axial point group means the molecule having the proper axis of symmetry. How to find out the पॉइंट ग्रुप ऑफ मॉलिक्यूल. सपोज आपण मॉलिक्यूल घेतला कोणता पण मॉलिक्यूल असेल त्याच्यामध्ये स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप 4 अँड स्टेप 5 जसं इथे दिलेलं आहे त्या फॉलो करायच्या. दिस इज द स्टेप 4 अँड दिस इज द स्टेप 5. स्टेप फर्स्ट पहिलं मॉलिक्यूलमध्ये काय बघायचं. दिस इज द स्पेसियल पॉइंट ग्रुप. फ्रॉम दिस स्पेसियल पॉइंट ग्रुप मीन्स द मॉलिक्यूल इज लिनियर अँड सिमेट्रिक ऑर द मल्टिपल हाय ऑर्डर ॲक्सिस. जर मॉलिक्यूल हायली सिमेट्रिक असेल म्हणजे लिनियर मॉलिक्यूल असेल आणि सिमेट्रिक असेल तर त्याचा पॉइंट ग्रुप काय असणार आहे C∞V. आणि जर तो डिसिमेट्रिक असेल तर त्याचा काय असणार आहे पॉइंट ग्रुप D∞H. जर मॉलिक्यूलमध्ये मल्टिपल हाय ऑर्डर ॲक्सिस प्रेझेंट असेल दॅट टाइम द पॉइंट ग्रुप ऑफ द मॉलिक्यूल इज टेट्राहेड्रल देन ऑक्टाहेड्रल. सच अ टाइप ऑफ point group are possible when the molecule having the multiple high order axis. जर मॉलिक्यूल या स्पेसियल ग्रुप मधून नसेल लिनियर किंवा मल्टिपल हाय ऑर्डर ॲक्सिस मधून नसेल देन फॉलो दिस स्टेप सेकंड. स्टेप सेकंड मध्ये काय बघायचं आहे तर आपण जे नॉन ॲक्झियल पॉइंट ग्रुप मध्ये बघितलं ते नो प्रॉपर ऑर इम्प्रॉपर रोटेशन ॲक्सिस. दॅट टाइम द पॉइंट ग्रुप इज C1 CS अँड CI. त्याच्यामध्ये मॉलिक्यूलचा पॉइंट ग्रुप कोणता असणार आहे C1 CS अँड
CI. जसं आपण इथे बघितलं CS कधी येणार, C1 कधी येणार आणि CI कधी येणार. When this possibility is absent, then follow the step third. तर स्टेप थर्ड मध्ये तुम्हाला काय बघायचंय, ओनली SN ॲक्सिस म्हणजे ओनली इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन इज प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल अँड द N इज इवन. दॅट टाइम द point group is S4, S6, S8, S10, etc. etc. This possibility when absent, then follow this step 4 and step 5 when the proper axis is present in the molecule. म्हणजेच CN ॲक्सिस जर मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असेल तर तुम्हाला स्टेप 4 आणि स्टेप 5 फॉलो करायचे आहे. In step 4, when the molecule having the proper axis of rotation, and in such a case when C2 is not perpendicular that CN, म्हणजे जो सबसिडरी ॲक्सिस आहे तुमचा C2, when this C2 is not a perpendicular to a principal axis, C2 प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर नसेल तर, जर तुमच्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री सिग्मा H प्रेझेंट असेल, सिग्मा H प्रेझेंट असेल तर काय घेणार तुम्ही पॉइंट ग्रुप CNH. जर मॉलिक्यूलमध्ये C2 परपेंडिक्युलर नसेल प्रिन्सिपल ॲक्सिसला आणि सिग्मा H ॲब्सेंट असेल, ओनली द सिग्मा V इज प्रेझेंट, देन द पॉइंट ग्रुप इज CNV. जर व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन बोथ प्लेन्स आर प्रेझेंट, then only the point group is CNH, but only sigma vertical is present, vertical plane is present, then the point group of such a molecule is, for such a molecule is CNV. And if the plane of symmetry is absent, then only take a point group its symbol is CN. Point group symbol for such a molecule is the CN. When this C2 is perpendicular to the principal axis, आपण काय बघितलं आता इथे C2 हा प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर नाहीये. आता ही पॉसिबिलिटी जर ॲब्सेंट असेल, देन फॉलो दी स्टेप 5. जर C2 हा प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर असेल, वेन C2 इज परपेंडिक्युलर टू दी प्रिन्सिपल ॲक्सिस अँड द मॉलिक्यूल हॅव्हिंग द हॉरिझॉन्टल प्लेन, मॉलिक्यूलमध्ये हॉरिझॉन्टल प्लेन प्रेझेंट असेल तर पॉइंट ग्रुप सिम्बॉल काय असणार आहे त्या मॉलिक्यूलसाठी DNH. मग N काही असू शकतो, 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो. म्हणजे जसं प्रिन्सिपल ॲक्सिस रोटेशन तुमचे किती C3 प्रिन्सिपल ॲक्सिस आहे की C2 प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. फॉर एक्झाम्पल जर प्रिन्सिपल ॲक्सिस इज C4, देन द पॉइंट ग्रुप फॉर सच अ मॉलिक्यूल इज द D4H when the C2 is perpendicular to principal axis and the horizontal plane is present. When horizontal plane is present and dihedral plane is horizontal plane is absent and dihedral plane is present, then the point group for such a molecule is the DND. And when the plane of symmetry is absent and C2 is perpendicular to the principal axis, then the point group symbol for such a molecule is the DN. Okay, today we stop here. In next lecture we start to study the point group of molecule. Thank you.